साक्री तालुक्यातील महिर येथील शेतकरी भूषण आनंद सरग यांची गाव शिवारात असलेल्या शेतीत त्यांनी जनावरांसाठी गोठा बांधला आहे। गुरुवारी सायंकाळी त्यांनी गोठ्यात जनावरे बांधली, त्यानंतर जनावरांना चारा पाणी करून ते घरी निघून गेले। खूप जोराचा पाऊस असल्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका बिबट्याने बैलावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला आहे। ही बाब दिनांक 27 सप्टेंबर रोजी शेतकरी भूषण सरग हे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी शेतात गेले असता त्यांच्या या प्रकार उघडकीस आला। घटनेची माहिती मिळताच सरपंच रमेश सरग व गावातील नागरिक सहकार्य करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर या घटनेची माहिती वन विभागाला दिली। या घटनेत शेतकरी भूषण आनंद सरग यांचे 70 ते 80 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे। गावालगतच बिबट्याने बैलाचा फडशा पाडल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे। वन विभागाने संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। तसेच सरपंच, उपसरपंच, महिर पोलीस पाटील, रावण सरग, काळू सरग, रामदास सरग, संदीप सरग, उमेश सरग, पाळू सरग, आबा सरग, भटू गोयकर आदी ग्रामस्थ बहुसंख्येने घटनास्थळी उपस्थित होते। लोकशास्त्रांसाठी विशेष प्रतिनिधी साक्री।